नव्हते, त्या मीटिंगला राजेश टोपे नव्हते, त्या मीटिंगला अनिल देशमुख नव्हते, त्या मीटिंगला राजेश नव्हते, अनिल देशमुख नव्हते, निलेश लंके नव्हते, त्या मीटिंगला अजून कोण नव्हतं, बाळ्यामामा होते, त्या मीटिंगला अमोलदादा कोल्हे नव्हते, त्या मीटिंगला जितेंद्र आव्हाड नव्हते, असे खूप लोक त्या मीटिंगला नव्हते. त्यानंतर एक चर्चा आहे की साहेबांनी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या की भविष्य काळामध्ये सक्रिय व्हावं लागेल, जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या, आपण विरोधी पक्षामध्ये आहोत, कोणताही संभ्रम घेऊ नका. साहेबांनी कुठलंही भाषण केलं नाही. तुमचा जो सूत्र आहे त्या सूत्रांनी चुकीची माहिती दिली आहे. साहेब 2 दिवस मीटिंगला होते, साहेबांनी एकही सूचना त्यांनी दिली नाही. फक्त ऐकण्याची मीटिंग होती, बोलण्याची नाही. सूत्र बदला, तुमचा सूत्र चांगला नाही. कधी झाली ऑफिशियली? त्यांची काय युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणी काय करायचं. माझी एवढीच विनंती आहे की या राज्यातले खड्डे बुजवा. आमच्या नीटचा पेपर हा फुटणार नाही. आमची मुलं फार कष्ट करतात. नाशिकमध्ये एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याच्यावर रोज आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचाराचे होत आहेत. माझी हात जोडून माननीय मोदीजींना विनंती आहे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता देशवासी म्हणून की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तुम्ही प्लीज महाराष्ट्रात लक्ष घाला. माझी हात जोडून विनम्रपणे माननीय मोदीजींना विनंती आहे. नाशिकमधील बोगस टेंडरचं प्रकरण चर्चेत असताना गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आता त्यांचीच नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे. नाही, मग मी असं जर झालं असेल तर मी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना याच्याबद्दल पत्र लिहिलं की जर आरोप प्रत्यारोप होत असतील आणि जर बोगस, तुम्ही म्हणता तसं जर बोगस टेंडर्स असतील आणि त्याच्यावर त्यांना आरोप जर होत असेल आणि त्याच्यात सत्य असेल तर हे अतिशय चुकीचा आणि अयोग्य निर्णय असेल त्या सरकारचा. काय 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 नक्की कळत नाही नक्की काय आहे. कारण का मला दुसरा एक व्हिडिओ आला ज्याच्यात होतं की हा डीप फेक आहे आणि हा खरा आहे. त्याच्यामुळे नक्की कुठला व्हिडिओ खरा आहे हे मला असं वाटतं याची माहिती आपल्याला सगळ्यांनाच काढायला लागेल. कारण का खूप व्हिडिओज वेगळे वेगळे फिरत आहेत मीडियामध्ये. सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणात. अहो ते मंत्री आहेत, ते जाऊन खुणावरही माझ्यावर पण गुन्हा दाखवू शकतात. कॅबिनेट मिनिस्टर आहेत या राज्याचे. स्टेटमेंट कशाला पाहिजे? पोलीस स्टेशनला जाण करा आमच्यावर गुन्हे, काय प्रॉब्लेम.